प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 14 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायलीबाईचा तर काय आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे असं झालेलं आहे सायलीला. मधुभाऊ आलेत बाबा, मग काय आता सायली इकडे तिकडे बघते. तर आता आजचा भाग तुम्ही फक्त बघत राहा प्रेक्षकांनो. छान दाखवलाय त्यांनी. मधुभाऊ हे सायलीसाठी खूप मोठं दिवाळी सरप्राईज आहे. सायली सगळीकडे पणत्या लावत असते दिवाळीच्या दिवशी, पण मनात विचार करत असते, उद्या मधुभाऊंना भेटायला तरी जायला हवं मी. पोलिसांच्या परवानगीशिवाय कसं काय जाऊ मी? आणि सरांनाही विचारायला हवं, पण सरही अजून घरी आले नाही. त्यांचा एक सुद्धा फोन आला नाही आज. कुठे असतील हे दिवसभर? अरे पण यांचा आबोलाय ना, विसरली काही? तर असो, हे कल्पनाताई येतात आता आणखीन पणत्या घेऊन आणि म्हणतात, ए सायली बेटा, या बाकीच्या पणत्या पण लावून टाक. लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी झाली आहे बरं का. अर्जुन आला की आपण लगेच पूजा उरकून घेऊ. सायली म्हणते, आई आज लक्ष्मीपूजन आहे आणि आजच्या दिवशी हे कुठे गेलेत तुम्हाला काही माहिती आहे का? नाही म्हणजे तसे हे जात नाहीत कुठे. कल्पनाताई म्हणतात, नाही ग बाई, मला काही माहिती नाही. नाही तसा तर तो जात नाही कुठे, मला वाटलं तो तुला सांगून गेला. हा, पण मगाशी अर्जुनचा चैतन्याला फोन आला होता आणि महत्वाचं काम आहे असं सांगत होता आणि त्याने त्याला सुद्धा बोलावून घेतलंय. पण नशीब बाई आज अश्विन आहे घरात दिवाळीचा, नाही तर डॉक्टरांना कसली आली आहे दिवाळी आणि कसला आलाय दसरा. आता त्या वाट बघतायत गेटकडे बघून आणि कल्पनाताई म्हणतात, मला वाटलं तो दिवे लागणीपर्यंत येईल. कुठे गेला अर्जुन कोणास ठाऊक. बरं सायली, मी आतमध्ये आहे, तू हे सगळे पटकन पणत्या लावून घे आणि ये घरात, असं म्हणून आता ह्या आतमध्ये निघून जातात. तर आता आलाय तो क्षण, ज्या क्षणाला मधुभाऊ आलेत बरं का प्रेक्षकांनो. यांनी सजावट छान केली आहे दिवाळीची. आता सायली पणत्या लावत असते आणि सारखी गेटकडे बघत असते. सायलीची दिवाळी तर आज मस्त आहे प्रेक्षकांनो, पण प्रियाची दिवाळी फारच करपली आहे. बिचारी प्रिया इतकी तन तन फनफन उडते ना, बघा तुम्ही पुढे, फार मजा आली आहे. बरं हे तर काही नाही, आयुष्यात पहिल्यांदा अस्मिताने सायलीचा फायदा करून दिलाय. तो कसा आहे बघत राहा. तर सायलीच्या पणत्या होस्तर जरा तुमच्याशी गप्पा मारून घेतल्या मी. तर सायलीने आता पणत्या लावल्या आणि असे मधुभाऊ, कुसुम, चैतन्य, अर्जुन सगळे तिच्या समोर आलेत. आता सायलीला खरं तर असं वाटतं आधी, अगं बाई हे स्वप्न तर नाही ना, म्हणून ती नुसती बघते आणि मग त्या पणत्या बाजूला ठेवून बघते. मग तिला रिअलाइज होतं जेव्हा मधुभाऊ तिला आवाज देतात, सायली बेटा मी आलो. आणि मग ही जोरात किंचाळते, मधुभाऊ. आणि आता बघा प्रेक्षकांनो, इथे त्यांनी ते डफडं किती वेळ वाजवलंय, ती शहनाई डफडं खूप वेळ वाजले बाबा. जवळजवळ 10-15 मिनिटं तुम्हाला तेच बघायचंय आज. आता ही सायली मधुभाऊ करून जोरात पळत येते आणि मधुभाऊंचा हात हातात घेते. सायलीचा आवाज ऐकून घरातले सगळेच जण बाहेर आलेत. प्रतापराव, कल्पनाताई. सायली आता मधुभाऊंना बघते बघते किती वेळ आणि पटकन त्यांच्या गळ्यात पडते. बिचारी सायली खूप दिवसानंतर हिने आनंदात सण साजरा केलाय. म्हणजे किती दिवसापासून रडतच होती ना ती, म्हणून म्हटलं प्रेक्षकांनो. आधी तर ती मधुभाऊंना खूप वेळ बघते, पुन्हा त्यांना मिठी मारते, पुन्हा बघते. खूपच सुंदर चित्रित केलाय त्यांनी हा प्रसंग प्रेक्षकांनो. खूप भारी वाटलाय. म्हणजे ज्या क्षणाची ती वाट बघत होती, शेवटी तो क्षण आला तिच्या आयुष्यात आणि सगळेजण सायलीला बघून आनंदात आहेत. म्हणजे फायनली हिच्या चेहऱ्यावर हास्य अर्जुनने आणलंच बाबा. नवरा असावा तर अर्जुन सारखा, नाही का मैत्रिणींनो? असं वाटत असेल ना तुमच्या मनात सगळ्यांना सध्या. कुसुम सुद्धा आलीये. आता कुसुमचे पण डोळे भरले. चैतन्य सगळेजण फक्त इथे बघतायत. म्हणजे या सीन मध्ये त्यांनी डायलॉग दाखवलाच नाही, फक्त म्युझिकच ऐकवलंय आपल्याला आणि ते म्युझिक ऐकवणं, हे सगळं बघणं ते खूप भारी वाटलंय. आता या अस्मिताचं तोंड वाकडं तिकडं झालं, पण आता हिने काय उद्योग केला ते सांगते तुम्हाला पुढे. मजा येणार आहे बघायला तुम्हाला आज. आता नागराज वाती वळत असतो आणि विचार करत असतो, तो मधुकर पाटील आता बाहेर आलाय. विलासचा खून साक्षीने केलाय हे सिद्ध करायला आता अर्जुनला कितीसा वेळ लागणार आहे. शिवाय ही प्रिया तन्वी नाहीये हे जर त्या मधुकर पाटलाला कळलं तर मला सगळं सोडून पळावं लागेल. आता तेवढ्यात ही सुमन येते आणि म्हणते, अहो अहो काय हे अजून तुमचं आवरलेलं नाहीये, आवरा ना पटापटा. तुम्हाला माहितीये ना यावर्षीची दिवाळी खूप खास आहे. आता नागराज म्हणतो, कसली कपाळ खास आहे, एक गोष्ट मनासारखी घडत नाहीये. सुमन म्हणते, असं काय म्हणताय? अहो एवढ्या वर्षानंतर आपलं कुटुंब एकत्र असणार आहे. प्रतिमा वहिनी आपल्या सोबत दिवाळी साजरी करणार आहे एवढ्या वर्षांनंतर. अहो किती आनंदाचा दिवस आहे आजचा. असं का बोलताय तुमच्या मनासारखं होत नाही म्हणून? आता नागराज लगेच पलटतो आणि म्हणतो, अगं काय होतंय मनासारखं, सांग बरं सुमन. वहिनीला काही आठवतंय का? आपण जेवढं सांगतोय तेवढंच ती ऐकतीये.
तिला जर सगळं आठवत असतं तर आपण आनंदानं साजरी केली असती ना ही दिवाळी. मग ही सुमन म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, आपण जे सांगतोय त्यावर विश्वास ठेवायचा मनापासून ते प्रयत्न करताय. देव करो आणि त्यांची स्मृती लवकर परत येव. आता नागराज म्हणतो, खरंय बरं, खरंय तुझं. आता या सुमनचं आणि नागराजचं बोलणं सुरू असताना तिथे रविराज आणि प्रतिमा काही खरेदी करून येतात. आता बिचारे रविराज आणि प्रतिमा त्यांना असं वाटतं दिवाळी आहे म्हटलं घरचं वातावरण छान आनंदात पाहिजे ना. तर ही प्रिया बघा प्रेक्षकांनो कशी उद्धट सारखी वागते. आता हे रविराज म्हणतात, अरे वा, तुमचं छान गप्पा चालल्यात वाटतं. काय रे नागराज, अरे ही कुठे गेली रे तन्वी, तिच्यासाठी कपडे आणले होते बघ सुमन. आता ही सुमन म्हणते, भाऊजी तन्वी अजून खोलीतनं बाहेर नाही आलीये, तिचा मूड ठीक नाहीये अजून. रविराज म्हणतात, अरे असं कसं, मी माझा मूड ठीक केलाय ना, दिवाळी आहे म्हणून सगळ्या चुका तिच्या पोटात घातल्यात, मग तिला नीट न वागायला काय झालं. आता या प्रतिमा म्हणतात की हे बघा रविराज, तुम्ही चिडू नका. सुमन जरा तन्वीला बोलवतेस का ग, इतक्या मोठ्याने मला हाक नाही मारतायत. आता ह्या सुमनने आवाज दिलाय बरं का प्रियाला, तन्वी, ए तन्वी, अगं बाळा जरा खाली ये. आता बघा प्रेक्षकांनो ही खाली येते आणि कशी यांचा पण मूड ऑफ करते बरं का. आता या प्रतिमा म्हणतात, अगं बेटा तन्वी, आता आधी ही त्या सुमनशी बोलते, काय झालं सुमन काकी, कशाला एवढ्या मोठ्याने हाका मारत होतीस मला. मग प्रतिमा म्हणते, अगं तन्वी, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी हे नवीन कपडे आणलेत, हे घे. आता प्रिया त्या प्रतिमा पण उद्धट सारखी बोलते. प्रतिमा म्हणतात, हे घे, हे नवीन कपडे आणलेत तुझ्या बाबाने तुझ्यासाठी. प्रिया म्हणते, कशाला, इथे नवीन कपडे घालून कुठे मिरवायला जायचंय मला, इथे तर तोंड दाखवायची चोरी झालीये. आता लगेच नागराज तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, तन्वी कशाला उगाच अकांड तांडव करतेस तू, इतकं काहीही झालेलं नाहीये तन्वी, अगं जरा शांत राहा जरा. मुद्दाम हा तिला असं बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. आता ही लगेच प्रिया म्हणते, काका मी माझी चूक आधीच कबूल केलीये, मी आता माझी दिवाळी कशी साजरी करू, मला दिसतंय तुमच्या सगळ्यांच्या नजरेतून मी पार उतरले, पण माझी मनस्थिती कोणी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. तसं मी आधी एकदा आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. आता हे सगळं ती मुद्दाम प्रतिमात्यासाठी बोलते बरं का. आणि मग म्हणते, मी आता परत परत तेच नाही ना करू शकत. म्हणजे याला काय बोलायला अर्थ आहे का, म्हणजे ही परत परत आत्महत्या करणार आहे का, यांना धमकवते जसं काही ही. मग आता म्हणते, पण मी ठरवलंय, मी ही दिवाळी साजरी करणारच नाहीये. प्रेक्षकांनो ज्यांची पोरं असे मोठाले असतात त्यांना मारता पण येत नाही हो, असे उद्धट सारखे वागले तर त्या बिचाऱ्या मायबापांनी काय करायचं. आता प्रिया म्हणते, नाही मी तर दिवाळी साजरा नाही करणार आहे, पण तुमची दिवाळी तुम्ही आनंदात साजरी करा, पणत्या लावा, नवीन कपडे घाला, मला रांगोळ्या काढा, मला यातलं काहीच नकोय. माझं दुःख आहे ना ते मी माझ्यापाशीच ठेवते. म्हणजे जसं काही हिलाच सांगितलं रविराजांनी, जाय त्या वकिलाकडे नोटीस दे त्या सायली अर्जुनला. काय ना प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये या दोन बायकांचे लग्न लावून टाका, तेव्हा ते अर्जुन आणि सायली सुखात राहतील. एक म्हणजे ती कुसुम आणि दुसरी म्हणजे ही प्रिया. या दोघींचं लग्न लावलं ना की ते आनंदात राहतील अर्जुन सायली. आता ती असं त्यांना उगाच बिचाऱ्यांचा यांचाही मूड ऑफ करते आणि तिथून निघून जाते. हे आपले तिथेच उभे. आता हे रविराज बिचारे हताश होऊन जातात आणि विचार करतात, या तन्वीशी कसं वागावं ना मला खरंच कळत नाही. असं वाटतं कधी कधी आई बापा विना वाढलीये म्हणून हट्टी झाली असेल. काय करावं ह्या पोरीला. कधी कधी तर मला असं वाटतं नुसती विचित्रच नाहीये ही पोरगी, तर खुनशी पण वागत असते. अचानक चिडते काय, अचानक डोळ्यामध्ये पाणी काय आणते. आता बाप म्हणून मी काय काय करू ग प्रतिमा. आता प्रतिमा यावरती अगदी जालिम उपाय त्यांना सुचवणार आहे प्रेक्षकांनो 100%. म्हणजे मला असं वाटतं या मालिकेत कुठलं तरी नवीन कॅरेक्टर ते घेतील जे प्रियाचा होणारा नवरा वगैरे असेल आणि तो नक्की या प्रियाला नीट करेल किंवा या प्रियाला एक्सपोज तरी करेल, असं मला एक अंदाज आहे. तुमचा अंदाज मला नक्की कळवा. तर आता हा सीन त्यांनी मध्ये दाखवला सायली मधुभाऊंच्या मध्ये, पण आता इथून पुढे पूर्ण सीन सगळा सायली आणि मधुभाऊंचा जे एक आहे पुन्हा प्रियाचा सीन. नागराज म्हणतो, दादा तू नको काळजी करू, मी बोलतो तन्वीशी, तू काळजी नको करूस. प्रतिमा आत्याकडेही बघतो बरं का तो. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, सायली बाई काय आज खुशम खुश आहेत. सायली आता मधुभाऊंना बघते आणि म्हणते, मधुभाऊ खरं सांगा मला, मी स्वप्न तर बघत नाहीये ना, माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. तुम्ही माझ्या समोर आहात, मला वाटलंच नव्हतं मी अशी तुम्हाला परत कधी बघू शकेल. आता हे सगळं ती रडत रडतच बोलते. मधुभाऊ म्हणतात, अगो बाळा मी खरंच आलोय आणि हे बघ गेल्या वर्षी सारखा 1 दिवसासाठी नाही
परत न जाण्यासाठी आलोय. आता हे ऐकल्यावर सायलीला किती आनंद झाला असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. सायलीपेक्षा जास्ती कल्पनाताई, प्रतापराव या सगळ्यांना आनंद झालाय. आता हे मधुभाऊ सांगतात, अगं सायली, जावई बापूंनी मला जामिनावर सोडवलंय. असं म्हटल्यानंतर आता सायलीचं प्रेम आलं बरं का उफाळून. आता अर्जुनकडे बघायला लागते ती. अर्जुन म्हणतो, माझ्याकडनं जी चूक झाली ती तर मला सुधरावं लागणारच होती ना, असं म्हणून तो सायलीकडे पाहत असतो. आता सायलीला बाई फार आश्चर्य वाटते. ती आता तोंडावर हात ठेवून रडायला लागली. आज तिने नाक नाही पुसलं. पण आता अस्मिता, आपल्या विघ्न संतोषी अस्मितांना फारच वाईट वाटले बाबा. आता हे कायमचे आले का काय, आता आपल्या घरात राहता की काय, असं टेन्शन तिला आलं असेल. काय ना बिचारीला घर खर्च चालवावा लागतो, कमावून आणते ती, किती टेन्शन आहे तिच्या डोक्याला. तर आता बघा पुढे ही सायली एकदा अर्जुनकडे बघते, एकदा मधुभाऊंकडे बघते. काय ना प्रेक्षकांनो, आज अख्खा एपिसोड म्युझिकल आहे, त्यामुळे तुम्हाला अशी माझी मधली बडबड ऐकावी लागणार आहे. तर सायली पुन्हा एकदा मधुभाऊंना अशी बिलगते. ते पण त्यांनी किती वेळ दाखवलंय बाई, असं गोल 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 फिरलंय त्यांच्या भोवती सगळं ते कॅमेरा. आता अर्जुनही त्याचे डोळे पुसतो. आता मधुभाऊ तिला म्हणतात, साऊ बेटा, अगं तुझं रडणं आवर ग राजा. आता सायली म्हणते, नाही मधुभाऊ, मला रडू द्या अजून. मधुभाऊ, खूप वर्षांचे अश्रू साठलेत माझे, असं वाटतंय मला, रडू द्या मला मधुभाऊ, रडू द्या. आता हे सगळं ती रडत रडतच बोलते. तिचे आनंद अश्रू आहेत म्हणा प्रेक्षकांनो, इतना तो चलता है. तर आता हे मधुभाऊ म्हणतात, शांत हो बेटा, शांत हो. सायली म्हणते, मधुभाऊ, तुम्ही मला असे परत समोर दिसाल ही आशाच मी सोडून दिली होती हो. डोळ्यासमोर माझ्या फक्त अंधार होता. आता बघा प्रेक्षकांनो, तुम्ही सगळे वाट बघताय ना, सायलीने अर्जुनला मिठी मारली की नाही, तर मारलीये. बघा पुढे काय झालंय. आता ही म्हणते, माझ्या डोळ्यासमोर अंधार दिसत होता मला मधुभाऊ. आता हे मधुभाऊ म्हणतात, अगं बेटा, तुझ्या पाठीशी तुझा नवरा उभा असताना तुझ्या डोळ्यासमोर अंधार कसा असेल? जावई बापूंनी शब्द दिला होता मला, त्यांनी त्या तुरुंगातनं मला बाहेर काढलं साऊ बेटा. सायली म्हणते, मधुभाऊ, ही माझ्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी आहे मधुभाऊ. खरं तर अर्जुनने मागच्या वर्षी सुद्धा सायलीसाठी मधुभाऊंना बाहेर काढलं होतं प्रेक्षकांनो, आणि या वर्षी देखील अर्जुन किती काळजी घेतो ना सायलीची. आता सायलीची जबाबदारी आहे त्याच्या आनंदाची काळजी घ्यायची, तशी ती घेतेच म्हणा, पण आता तिची जबाबदारी जरा जास्ती वाढली आहे, कारण आता मधुभाऊंना सोडवलंय बाबा अर्जुनने, किती मोठी गोष्ट केली आहे. आता अर्जुन तिच्याकडे स्माइल करून बघत असतो. मग आता हे प्रतापराव म्हणतात, खरं तर असा आनंदाचा क्षण आजच्या दिवाळीच्या दिवशीच काय, रोज अगदी घरामध्ये असायला पाहिजे. आता सगळेजण एकदम हॅपी आहेत. कल्पनाताई खुश आहेत, सगळे खुश आहेत. कल्पनाताई म्हणतात, हो अहो, खरंय तुमचं, बाप लेकीची भेट दिवाळीच्या दिवशी व्हावी हीच देवी आईची इच्छा होती. आता कुसुम पण तिथेच आहे, तुम्ही तर बघितलंच होतं. आता कुसुम म्हणते, खरं बोलताय तुम्ही ताई, म्हणतात ना भगवान के घर देर है पण अंधेर नाही, हे मात्र कुसुमचं वाक्य अगदी लाखात एक आहे. कुसुम म्हणते, अगदी तसंच आहे सगळं हे. आता अस्मितात लगेच तोंड वाकडं तिकडं करते. आत्ता वळली सायली अर्जुनकडे. सगळं झाल्यावर अश्विन पण खूप खुश आहे प्रेक्षकांनो. तर अश्विन घरी आहे आज, हे खरंच खूप छान दाखवलंय त्यांनी. तर आता ही सायली अर्जुनकडे अशी डोळे भरून बघत असते आणि अर्जुन तिच्याकडे. आता अर्जुन नंतर थोडंसं हळूच म्हणतो, तुम्हाला वाटतो तितका मी वाईट नाहीये हो. आता सायलीचे डोळे अजून गच्च भरलेत. आता अर्जुन पुढे म्हणतो, आधी तर हे दोघे जण एकमेकांकडे खूप वेळ बघता आणि पुन्हा ते असं गोल 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 फिरताना दाखवलंय बाबा. आणि मग अर्जुन असं कान धरतो बिचारा त्या सायली समोर. आता तेवढंच बाकी होतं, त्याच्या आई वडिलांसमोर पाया पडला नाही, हेच खूप झालं. आता त्याने जेव्हा कान धरले तेव्हा सायलीला कसं तरी झालं आणि मग सायलीने त्याला जवळ घेतलं आणि आता अर्जुनने तिला. आणि आता हे प्रसंग सुद्धा त्यांनी खूप वेळ दाखवलाय. सगळेजण यांच्याकडेच बघत राहतात. मधुभाऊ तर खूप खुश आहेत की चला आपल्या लेकीचा संसार छान मार्गी लागलेला आहे, आई वडिलांना आणखीन काय हवं. आता अर्जुन आणि सायली दोघे जण आनंद अश्रुत रडतायत बिचारे, हसतायत रडतायत. त्यांनाही कळेनासं झालंय की नेमकं काय चाललंय. पण आता कल्पनाताई छान बोलतात मध्ये. मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो हे दोघं मिठीत येतील तेव्हा कुसुमचं असं उतरलेलं तोंड दाखवतील ते, म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं की प्रिया आणि कुसुम या दोघींचं लग्न लावून द्या, म्हणजे अर्जुन सायली आपोआप सुखात राहतील. आता सगळे आनंदात ते म्हटल्यानंतर अस्मिता कशाला आनंदात राहील बिचारी. आता अस्मिता अशी किळस आल्यासारखी करते आणि विचार करते, या थेरड्यासाठी अश्रू काय गाळायचे, सायली ती सायली,
मम्मा डॅडला पण यांचाच पुळका. शिबाई आता पूर्णाजी असायला हवी होती. आता या अस्मिताला मागच्या वर्षीची आठवण झाली आहे बरं का. म्हणजे पूर्णाजी चिडलेल्या असतात ना सायलीवर, तेव्हा त्यांनी मधुभाऊंचा अपमान केला होता की या खुनी आणि दरोडेखोराला आपल्या घरात तू का घेऊन आलायस. मग अर्जुन म्हणतो असं नको बोलूस पूर्णाजी, अगं आपल्या घरी सायलीचे बाबा आलेत आज. मग आता पूर्णाजीने मधुभाऊंचा अपमान करून त्यांना हकलवून लावलं हे या अस्मिताला आठवतं आणि अस्मिताला वाटतं काही झालं तरी आता पूर्णाजी यायलाच हवी. अस्मिता विचार करते या सगळ्यांनी मेंदू गहाण ठेवला असेल, पण मी शहाणी आहे ना, हा म्हातारा आमच्या घरात पुन्हा आलाय हे पूर्णाजीला तर कळायलाच हवं. पण अस्मिता विसरलीये सध्या पूर्णाजी सायलीच्या फेवर मध्ये, त्यामुळे अस्मिताने जे केलंय ना प्रेक्षकांनो, त्यामुळे सायलीचा एवढा फायदा झालाय आणि मधुभाऊंचा सुद्धा. आता ही अस्मिता गेलीये पूर्णाजीला फोन करायला. आता या कल्पनाताई म्हणतात मधुभाऊ तुम्हाला आता गार्डन मध्ये असंच निवांत उभं राहावं लागणार आहे, कारण अर्जुन आणि सायली जेव्हा मिठीतून बाहेर येतील ना तेव्हाच तुमची लेक तुम्हाला घरात घेऊन जाणार आहे. आणि आता सगळे हसायला लागतात. आता अर्जुन आणि सायली दोघेही भानावर येतात. सायली मग आता तिचे डोळे पुसते आणि मग मधुभाऊंचा हात धरते आणि म्हणते चला ना मधुभाऊ आत या ना. आता मधुभाऊंचा हात धरून तिने आता फायनली मधुभाऊंना घरात घेतलंय. तर आता इकडे अस्मिताबाईने लगेच फोन लावलाय पूर्णाजीला. ए हॅलो पूर्णाजी, आता हे सगळे आत जात आहे बरं का. आणि तिथेच बाहेर उभं राहून हिने फोन लावलाय. आता ही अस्मिता म्हणते हो हो पूर्णाजी तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अगं इथे काय झालं माहितीये का तुला, अगं मी काय सांगते ऐक तर खरी. अगं पूर्णाजी तू मावशी आजीकडे निघून गेलीये ना, तर इथे त्याचा फायदा घेतला जातोय. अगो भर दिवाळीच्या दिवशी काय झालं सांगते मी तुला ऐक. आता तिचं बोलणं पुढे म्यूट दाखवलंय, पण आता तिचं एक शेवटचं वाक्य कळलं बाबा मला, पूर्णाजी तू ये ना. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी या रविराजचा आणि नागराजचा सीन दाखव. रविराज म्हणतात वा 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 फराळाची ही चव बऱ्याच वर्षानंतर चाखायला मिळाली बरं का. आता ही सुमन शंकरपाळे घेऊन आली आहे. आता हे रविराज म्हणतात अहो चकली तर काय खुसखुशीत झालीये ना. ए काय ग प्रतिमा तूच केली आहेस ना चकली. प्रतिमा त्या हो असं म्हणतात त्यांना. मग आता नागराज म्हणतो अरे दादा मग कोण बनवणार. सुमन. अरे सुमनने बनवलेल्या चकल्या म्हणजे कापसासारख्या मऊ नाही तर दगडासारख्या कडक, फेकून मारल्या तर लागतील एखाद्या. आदनं मधनं काही हिला जमतच नाही. आता रविराज म्हणतात एक गप्पा बस रे, सुमन सुद्धा उत्तम फराळ करते. हा सुमन म्हणते बाई मी तर इतक्या वर्षापासून वहिनींच्या रेसिपी प्रमाणेच फराळाचं बनवते, पण माझ्या चकल्या वहिनींसारख्या बाई होतच नाही. रविराज म्हणतात जाऊ दे ग सुमन, नागराजचं कुठे मनावर घेते तू, तू उत्तम फराळाचं करते, पण हा चकल्या मात्र इथून पुढे प्रतिमालाच करू दे. हा आता ही म्हणते सुमन काय भाऊजी तुम्ही. रविराजांनी अगदी मार्मिक टोला दिलाय तिला. आता प्रिया यांच्यामध्ये बसलेली आहे बरं का. तिला काही यांचा आनंद सहन होत नाहीये, कारण हे सगळे जण छान हसतायत खेळतायत. आता तिला असं वाटतं आपलं नाव नाहीये ना मध्ये. काही काही लोक असे असतात बरं का प्रेक्षकांनो, ज्यांना फक्त आपलंच नाव पाहिजे असतं सगळीकडे, म्हणजे आपलं कौतुक आपलं सगळं. पण तशातलीच ही प्रिया आहे. आता या सगळे हसायला लागतात तेव्हा ही ओरडते यांच्यावर आणि बस करा आता, सुभेदारांनी माझा एवढा अपमान केला, मी आत्ता थोड्या वेळापूर्वी रडायची थांबत नव्हते, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये ना. किती वेळ मी माझं दुःख मनात दाबून ठेवत. आता हे सगळेच्या सगळे या प्रियाकडे बघतच राहतात प्रेक्षकांनो, की जसं काही हिने जे केलं हे यांच्या डोक्यावर उपकारच झालेले. काय बोलते प्रेक्षकांनो, ही 100% काहीतरी होणार आहे प्रियाचं. बघा तुम्ही आता बघा इकडे मधुभाऊ सगळेच खूप खुश असतात, आनंदात दिवाळी साजरी करतात. आता मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं अचानक आणि ते म्हणतात की मला वाटलं नव्हतं यावर्षी मी दिवाळीला घरचा फराळ वगैरे खाईल, पण हे सगळं माझ्या जावाई बापूमुळे शक्य झालंय. आता अर्जुन त्यांच्याकडे बघून असं स्माइल कर. सायली आता म्हणते मधुभाऊ यातला पदार्थ चाखून बघा बरं आणि सांगा मला कुठला कुठला पदार्थ मी केलाय. मधुभाऊ म्हणतात अगं चाखायची काय गरज आहे, अगं मी तर नुसतं डोळ्याने बघून सांगू शकतो. मग अश्विन म्हणतो अरे वा असं कसं काय मधुभाऊ, तुमच्या डोळ्यामध्ये काय स्कॅनर बसवलेत का. आता मधुभाऊ आणि सगळेच हसायला लागतात. मग आता मधुभाऊ म्हणतात बापाच्या डोळ्यात निसर्गतःच असे कॅमेरे बसवलेले असतात. आमची सायली लहानपणापासनं कुसुमला फराळ करण्यासाठी मदत करायची. ती 12-13 वर्षाची झाली, पण तुम्हाला सांगतो मी
तेव्हापासून मी फक्त आणि फक्त तिच्या हातचाच फराळ खाल्लेला आहे, बाकी मी कोणाच्याही हातचा फराळ खाल्लेला नाही. काय सांगू तुम्हाला. तर आता सगळेजण छान आनंदात बोलतात आणि इथवरच त्यांनी आजचा हा भाग दाखवलाय. सायलीचा आनंद तर काय बाबा गगनात मावतच नाहीये आज. आणि आता प्रेक्षकांनो, पुढच्या भागामध्ये तर यांच्याकडे बॉम्ब फुटणार आहे. आता अस्मिताला काही यांचं हसणं सहन होत नाहीये. आता पुढच्या भागात मधुभाऊ लगेच निघालेले आहेत. आता कुठे राहणार आहेत ते काय हे काही त्यांनी ऐकवलं नाही आपल्याला, ते उद्याच्या भागात कळेल. पण आता मधुभाऊ त्यांची पिशवी घेऊन निघालेले आहेत. सायली म्हणत असते, थांबा ना मधुभाऊ, असं काय करताय, का निघाले तुम्ही, माझं मन भरलं नाहीये ना अजून. पण आता या पूर्णाजी येतात आणि म्हणतात, अर्जुन. आता सगळेजण घाबरतात. आता पूर्णाजी म्हणतात, काय रे अर्जुन, आपल्या घरी कोण पाहुणे आलेत, तुम्हाला सांगितलं नाहीस ना. मधुभाऊ हात जोडून म्हणतात, अहो मी आता ना निघतच होतो. ते पूर्णाजीला म्हणतात. आता पूर्णाजी चिडून म्हणतात, कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पण प्रेक्षकांनो, अब आएगा कहाणी में ट्विस्ट. म्हणजे आता या अस्मिताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. तिने पूर्णाजीला बोलवलं खरी, पण आता पूर्णाजी आग्रा आणि मधुभाऊंना सुभेदारांच्या घरीच राहायला लावणार. म्हणजे जर अस्मिताने पूर्णाजीला बोलवलं नसतं ना, तर कदाचित मधुभाऊ तिथून निघून गेले असते. पण अस्मिताने पूर्णाजीला बोलवल्यामुळे मधुभाऊंचा मुक्काम वाढलाय आता सुभेदार हाऊसमध्ये. आता बरंच काही इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळणार, हे खरं आहे प्रेक्षकांनो. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मला यावर हव्यात. म्हणजे अस्मिताने या सायलीचा फायदा करून दिला म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला असं म्हटले. तुम्हाला काय वाटतं, पूर्णाजी या मधुभाऊंना जाऊ देतील का? मला कमेंट करून नक्की कळवा. माझी तरी म्हणजे उत्तर आहे यावरती की अजिबात जाऊ देणार नाहीये. तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून काय होईल. तर आता प्रेक्षकांनो, हा भाग तुर्तास आता त्यांनी संपवलाय. आता भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत ज्यांनी कोणी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे पुढचे रिव्ह्यूज पण एन्जॉय करा. घरोघरी आणि एलपीचा रिव्ह्यू छान दाखवलाय तो सुद्धा आज. आणि हो, तुमचं उत्तर मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला काय वाटतं, पूर्णाजी मधुभाऊंना थांबवून घेतील का? नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. तर आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.